आपलं स्वागत आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी। गुंड निलेश आणि सचिन घायवळच्या आईवडिलांनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली आहे। माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवत आहेत असा आरोप निलेशच्या आईवडिलांनी केलाय। निलेश आणि सचिनला राजकारणात जायचं होतं, त्यामुळे त्याच्या विरोधकांनी त्यांना अडकवण्याचा घाट घातल्याचा आरोप निलेशच्या आईवडिलांनी केलेला आहे। निलेशनं जर खोटा विजा काढला असता तर तो परदेशात कसा गेला असता असा संतप्त सवाल निलेश घायवळच्या आईवडिलांनी केलाय। तर दुसरीकडे निलेश लंडनला पळून गेला नाही। निलेशनं नियमानुसार पासपोर्ट काढल्याचा दावाही त्यांनी केलाय। राजकारण्यांनी निलेशचा वापर केल्याचं त्यांनी म्हटलंय। राजकारणात उभा राहायचंय, निवडून यायचे आमच्या गावाकडे, तर म्हणून ही सगळा घाट घातलाय। म्हणजे की त्यांनी उभाच राहू नाही निवडणुकीला दोघा भावांनी। ही गायवळ बंधू आहेत ना, ह्यांना कच्ची करायचे, ह्यांना वरमान काढून द्यायची नाही, म्हणून आता त्या धाकट्याला घेतला म्हणजे सरांना ते सर नाही म्हणतात। पण ही लोक आहेत ना राजकारणावाली अपोजिटवाली, ही असे जगून देणार त्यांना दोघांना, म्हणजे नीट राहूनच देणार। आता निवडणूक आली म्हणून ही सगळा घाट घातलाय। आणि जेव्हा निलेश भाऊ लंडनला गेले तेव्हा माझ्या हाताने मी त्याला वाट लावली, हाताने म्हणजे मी उभा राहिलेली जाताना, आणि ती इजा बिजा काढलेली सगळे पुरावे बिरे सगळे घेऊन गेला आणि म्हणतात पळून गेलाय। आणि इजा खोटा काढला, इजा खोटा काढल्या त्याला एवढ्या मोठ्या 7 समुद्राच्या पार चढून देते ना, मला चढून देते का? खोटा इजा काढल्या चढून देत नसतात ना। भाऊ सर मोठे सराला तर ती नावच नको त्या गुन्हेगारीचं, खरं सांगते सरांना। आता भाऊने तर ती भोगले ना, म्हणून समजा भाऊच्या डोक्यात समजा असतं थोडंसं असं। आणि आता त्याने वकिलाकडून जेच कडून सगळं पुरावे घेऊन सगळे नील केलेत, केस सगळे एकदम सुनील केले। मग त्याला आता का वळता? आज कसला गुन्हा टाकला परत त्याच्यावर की त्यांनी 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेतल्यात। अहो 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेऊस तर कोण लोक झोपली कसं? तुम्ही कुठे घालतात? आता जी बघितले ते तू कुठे घालतात? सारखं म्हणायचं पळून गेला म्हणल्यावर आता मी राग येतोय मला, पण मी कुणाला म्हणू? पळून नाही गेलेला तो रीतशीर ही काढला, हिचा काढला त्याने रीतशीर दोघा तिघांचा पासपोर्ट खोटा नाही, काय नाही किंवा चूक नाही, पण ह्यांनी उठवलंय चुकीचा काढला आणि पळून गेला, लंडन मध्ये फरार झाला। आता लंडन मधून पण आणि दुसरीकडे कुठेतरी गेला असं उठवलं। निलेश घायवळवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता त्याच्या वकिलांनी हायकोर्टात धाव घेतलीय। घायवळ मुलाला भेटायला गेला असताना रस्त्यावरच्या भांडणात त्याचं नाव गौवलं गेल्याचा आरोप घायवळच्या वकिलांनी केलाय। दरम्यान हायकोर्टात पुढच्या आठवड्यात या संदर्भात सुनावणी होणार आहे असं घायवळच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। उच्च न्यायालयामध्ये जे निलेश घायवळ यांना या गुन्ह्यामध्ये गोवलेलं आहे त्याबद्दल ते योग्य पद्धतीने त्यांना ह्याच्यामध्ये घेतलेलं नाही हे दर्शवणारी एक याचिका दाखल केलेली आहे। याचिका पुढच्या आठवड्यामध्ये उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कामी येण्याची शक्यता आहे। त्या याचिकेमध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की निलेश घायवळ हे त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी लंडनला 9 सप्टेंबरपासून ते बाहेर गेलेले होते। ते बाहेर असताना हा इकडे गुन्हा रोड रेजमधनं झालेला आहे। रस्त्यामध्ये कोणीतरी 2 गटाची भांडणं झाली, त्यातल्या एका माथेफिरू गटाने दुसऱ्याला गोळ्या मारल्या अशी त्यांची केस आहे। असं असताना निलेश घायवळचं नाव ह्याच्यामध्ये गोवलं जाणं हा मुद्दा आम्ही चॅलेंज केलेला आहे। पुढची बातमी पाहूयात। आईचा व्हिडिओ वापरून राजकारण हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं उत्तर रोहित पवार यांनी भाजपला दिलंय। माझी आई राजकारणी नाही असं रोहित पवार म्हणालेले आहेत। सचिन घायवळ सोबतचा फोटो हा 7 ते 8 वर्षांपूर्वीचा वाटतोय असं देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केलंय। आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल, त्यात मी बारीक दिसतोय। आता फक्त फोटो बघितल्यानंतर 8-10 वर्षाचा फोटो असेल, जरा वजन वाढलंय, तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटतं। अतिशय प्रांजळ मनाची, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे। आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा, लोक हेच तुम्हाला सांगतील। विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची लोक सांगतील। आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा। त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे। जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला। माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावे। अजून बरंच काय ते काढणार आहेत, आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत।
पत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। गुंड निलेश आणि सचिन घायवळच्या आई वडिलांनी न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिलेली आहे। माझ्या मुलाला खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवत आहेत असा आरोप निलेशच्या आई वडिलांनी केलाय। निलेश आणि सचिनला राजकारणात जायचं होतं आणि त्यामुळे त्याच्या विरोधकांनी त्यांना अडकवण्याचा घाट घातल्याचा आरोप निलेशच्या आई वडिलांनी केलेला आहे। निलेशनं जर खोटा विजा काढला असता तर तो परदेशात कसा गेला असता असा संतप्त सवाल निलेश घायवळच्या आई वडिलांनी केलाय। तर दुसरीकडे निलेश लंडनला पळून गेला नाही। निलेशनं नियमानुसार पासपोर्ट काढल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। राजकारण्यांनी निलेशचा वापर केल्याचं त्यांनी म्हटलंय। राजकारणात उभा राहायचंय, निवडून यायचे आमच्या गावाकडं, तर म्हणून ही सगळा घाट घातलाय। म्हणजे की त्यांनी उभाच राहू नाही निवडणुकीला दोघा भावांनी। ही गायवळ बंधू आहेत ना, ह्यांना कच्ची करायचे, ह्यांना वरमान काढून द्यायची नाही, म्हणून आता त्या धाकट्याला घेतला म्हणजे सरांना ते सर नाही म्हणतात। पण ही लोक आहेत ना राजकारणावाली अपोजिटवाली, ही असे जगून देणार त्यांना दोघांना, म्हणजे नीट राहूनच देणार। आता निवडणूक आली म्हणून ही सगळा घाट घातला। आणि जेव्हा निलेश भाऊ लंडनला गेले तेव्हा माझ्या हाताने मी त्याला वाट लावली, हाताने म्हणजे मी उभा राहिलेली जाताना, आणि ती इजा बिजा काढलेली सगळे पुरावे बिरे सगळे घेऊन गेलाय आणि म्हणतात पळून गेलाय। आणि इजा खोटा काढला, इजा खोटा काढल्या त्याला एवढ्या मोठ्या 7 समुद्राच्या पार चढून देते ना, मला चढून देते ना, खोटा इजा काढल्या चढून देत नसतात ना। भाऊ सर मोठे सराला तर ती नावच नको त्या गुन्हेगारीचं, खरं सांगते सरांना। आता भाऊने तर ती भोगले ना, म्हणून समजा भाऊच्या डोक्यात समजा असतं थोडंस असं। आणि आता त्याने वकिलाकडून जेच कडून सगळं पुरावे घेऊन सगळे नील केलेत, केस सगळे एकदम नील केले। मग त्याला आता का वाटतं आज कसला गुन्हा टाकला परत त्याच्यावर, की त्यांनी 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेतल्यात। अहो 12 फ्लॅट पिस्तूल लावून घेऊस तर कोण लोक झोपली कसं? तुम्ही कुठे गेलतात आता जी बघितले ते, तू कुठे गेलतात? सारखं म्हणायचं पळून गेला म्हणल्यावर आता मी राग येतोय मला, पण मी कुणाला म्हणू? पळून नाही गेलेला तो रितशीर ही काढला, हिचा काढला त्याने रितशीर दोघा तिघांचा पासपोर्ट खोटा नाही काय नाही किंवा चूक नाही, पण ह्यांनी उठवलंय चुकीचा काढला आणि पळून गेला, लंडन मध्ये फरार झाला। आता लंडन मधून पण आणि दुसरीकडे कुठेतरी गेला असं उठवलं। आईचा व्हिडिओ वापरून राजकारण हा भाजपचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं उत्तर रोहित पवार यांनी भाजपला दिलंय। माझी आई राजकारणी नाही असं रोहित पवार म्हटलेले आहेत। सचिन घायवळ सोबतचा फोटो हा 7 ते 8 वर्षांपूर्वीचा वाटतोय असं देखील रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे। आवारामध्ये कदाचित त्यांना मी भेटलो असेल, त्यात मी बारीक दिसतोय। आता फक्त फोटो बघितल्यानंतर 8-10 वर्षाचा फोटो असेल, जरा वजन वाढलंय, तो फोटो बघितल्यानंतर व्यायाम करावा लागेल आणि वजन कमी करावं लागेल एवढंच मला इथं वाटतं। अतिशय प्रांजळ मनाची, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे। आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा, लोक हेच तुम्हाला सांगतील। विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची लोक सांगतील। आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा। त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे। जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला। माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावे। अजून बरंच काय ते काढणार आहेत, आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत।